2025 या वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि या वर्षी तुमचे खूप संकल्प असतील याची मला पूर्ण आशा आहे। या संकल्पामध्ये जर तुमचा एक संकल्प असा असेल की जपानमध्ये तुम्हाला यायचं आहे, तुमचं एक ड्रीम असेल जपानमध्ये यायचं, तर हे स्वप्न पूर्ण कसं करायचं ह्याचे 3 गोल्डन मार्ग मी तुम्हाला सांगणार आहेत। आणि नुसते मार्ग नाही सांगणार, हे 3 मार्ग कसे फॉलो करायचे, हे फॉलो करताना काय तोटे आहेत, काय फायदे आहेत आणि हॅक्स काय आहेत, म्हणजे काय ट्रिक्स आहेत ज्या पद्धतीने जर तुम्ही तो वापर केला तर तुम्ही लवकरात लवकर जपानमध्ये येऊ शकता। आणि हो मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक बोनस टिप सुद्धा देणार आहे। या 3 मार्गातील कुठला मार्ग योग्य आहे, काही सुवर्ण मध्य आहे का, याचा उलगडा आजच्या व्हिडिओमध्ये येणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जपानमध्ये येण्यासाठी 3 गोल्डन मार्ग मी जे मगाशी म्हटलं होतं ते कुठले आहेत बरं, तर त्याचा उलगडा करूया आपण। मार्ग नंबर 1, सो कम ॲज अ टुरिस्ट, म्हणजे जपानमध्ये तुम्ही टेम्पररी व्हिजिटर किंवा ॲज अ टुरिस्ट म्हणून येऊ शकता। सो याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही जपानमध्ये मॅक्सिमम 90 डेज म्हणजे जवळजवळ 3 महिने जपानमध्ये स्टे करू शकता। आणि जपानची जी विजा प्रोसेस आहे ते इंडियन लोकांसाठी खूप खूप इझी आहे। जसं की मी रिसेंटली काही महिन्यापूर्वी आमच्या एका रिलेटिव्हचा विजा केला होता। सो मॅक्सिमम 2 वीक्समध्ये मला तो विजा मिळाला होता। तर तसं तुम्ही सुद्धा करू शकता, जपान ॲज अ टुरिस्ट तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला जपानच्या कल्चरची ओळख होईल, जपान तुम्हाला बघता येईल, जपानीज लोक कशी आहेत हे बघता येईल, जपानचं नेचर किती पॉवरफुल आहे किंवा जपानची टेक्नॉलॉजी किती पॉवरफुल आहे, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करता येईल। ठीक आहे, सो याच्यामध्ये फायदा काय, तोटा काय आणि हॅक्स काय, जसं मी मगाशी म्हणतो या सगळ्या गोष्टींचा उलगडा करणार आहोत। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पैसे किती लागणार आहेत। ठीक आहे, सो बघूया फायदे काय। शॉर्ट टर्म स्टे आहे, म्हणजे तुम्ही जसं की एखादी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, खूप मोठा बिग प्रोजेक्ट आहे तुमच्या लाईफमध्ये, तर तुम्ही एक शॉर्ट टर्म मध्ये त्याची एक थोडीशी स्लाइस घेऊ शकता। म्हणजे काय, तुम्ही एक्सप्लोर करू शकता जपान एक 90 डेज मध्ये, त्यावरून तुमचं डिसिजन तुम्ही ठरवू शकता। दुसरं काय, तुम्ही अफोर्डेबल फ्लाईट्स आहेत, म्हणजे इंडियामधून जर तुम्ही लवकर बुकिंग केलं, समजा मे बी 2-3 मंथ्स बिफोर कमिंग टू जपान, तर तुम्हाला बऱ्याच केसेसमध्ये स्वस्त तिकीट मिळून जातं। एक्झॅक्टली पैसे किती लागतात त्यानं आपण ते बोलूयाच। त्यानंतर ह्याच्यासाठी तुम्हाला जॅपनीज भाषा येणं गरजेचं आहे का, तर अजिबात नाही। जेव्हा तुम्ही टुरिस्ट म्हणून येता आणि टुरिस्ट म्हणून जेव्हा फिरता, तर ऍक्च्युली काय होतं की जपानमध्ये मेन टुरिस्ट सेंटर आहे, तिथं सगळं इंग्लिशमध्ये बोर्ड असतात, पाट्या असतात आणि त्याच्यामुळे तुमचं जीवन खूप सुसह्य होतं। त्यामुळे जॅपनीजची काहीच गरज नाही। आणि तुम्ही इंग्लिश जर तुम्हाला बेसिक जरी येत असेल तरी तुम्ही जपानमध्ये खूप चांगलं सर्व्हाइव्ह करू शकता। मी म्हणाल इंग्लिश जरी नाही आलं, इंग्लिश बघता वाचता जरी आलं तुम्हाला, तरी खूप सुसह्य होतं जपानमध्ये राहणं किंवा जपानमध्ये फिरणं। हे झाले फायदे। तोट्यामध्ये काय की टेम्पररी व्हिजिटरचा जो विजा असतो आपला, तो लॉंग टर्म साठी तुम्हाला एक्सटेंड करणं खूप डिफिकल्ट असतं। म्हणजे खूप रेअर चान्स असतो की तुम्ही तो 90 दिवसाचा जो विजा आहे तो खूप जास्त कराल। ठीक आहे, सो 90 दिवस एक तुमच्याकडे लिमिटेड पिरियड आहे ज्याच्यामध्ये तुम्ही येऊन जपानची टेस्ट आहे ती घ्यायची आहे। आणि थोडंसं अकोमोडेशन किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्याचं तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। म्हणजे जपानमध्ये जर तुम्ही मोठ्या सिटीमध्ये राहिला, लेट्स से टोकियो असेल किंवा टोकियोच्या आसपासची शहर, इथं जर राहिला तर इथं अकोमोडेशन कॉस्ट इज क्वाईट हाय। ठीक आहे, तर ते कसं तुम्ही पैसे सेव्ह करू शकता, काय करू शकता, हे आपण बोलणारच आहोत पुढच्या स्लाइडमध्ये। सो हे आहे त्याचे थोडेफार म्हणू शकतो आपण तोटे, पण ऍक्च्युली तोट्यांपासून काय आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला त्यातून मार्ग शोधायचे। सो कॉस्ट बघूया अप्रॉक्सिमेटली काय। मी साधारण 40 ते 60 हजार कॉस्ट सांगतोय, पण आता जर तुम्ही बघितलं म्हणजे रिसेंटली जर मी पाहिलं तर 50 ते 70 हजार ही एक रेंज तुम्ही कन्सिडर करू शकता राऊंड ट्रिपसाठी। म्हणजे इंडियामधून लेट्स से तुम्ही मुंबईमधून फ्लाय करताय, मुंबई टू टोकियो और ओसाका अँड देन कमिंग बॅक टू इंडिया, म्हणजे परत मुंबईला तुम्ही रिटर्न करता। ठीक आहे, अकोमोडेशनचा साधारण खर्च हा थोडा कन्सिडर केला पाहिजे, कारण एक 2,500 ते 5,000 डिपेंडिंग ऑन कुठल्या सिटीमध्ये कुठं तुम्ही राहताय ह्याच्यावर खूप व्हॅरी करतो, पण एक ऍव्हरेज कॉस्ट मी तुम्हाला सांगतोय। आणि साधारण जर तुम्ही 7 ते 8 दिवस जर आलात, ठीक आहे, मॅक्सिमम तुम्ही 30 दिवस सुद्धा येऊ शकता, पण 7 ते 8 किंवा खूप फेमस आहे की 7 दिवस येणे 14 दिवस येणे, असं टुरिस्टमध्ये खूप फेमस आहे। तर 1 लाख पासून ते 1.5-2 लाख पर्यंत हा तुम्हाला अप्रॉक्सिमेट खर्च येऊ शकतो इथे फिरण्याचा। ठीक आहे, सो याच्यामध्ये हॅक्स काय, हे तर मी तुम्हाला ऍव्हरेज कॉस्ट सांगितली ऑन अन ऍव्हरेज, हे थोडंफार व्हॅरी होऊ शकतं, पण ह्याच्यामध्ये हॅक्स काय, तर तुम्ही पैसे सेव्ह कसे करू शकता हे बघूया आपण।
सो जपान गव्हर्नमेंटने JR चा पास दिलाय, जपान रेल्वे पास किंवा रेल पास म्हणतात त्याला ऍक्च्युली. त्याच्यामध्ये तुम्ही बुलेट ट्रेनचा अनलिमिटेड वापर करू शकता. म्हणजे लेट्स से तुम्ही 7 दिवस आहात, 14 दिवस आहात आणि ऍज अ टुरिस्ट आहात, तर तुम्हाला खूप फॅसिलिटी दिल्या जातात. कारण तुमचं जे टुरिस्टचा अनुभव आहे तो खूप चांगला, काय म्हणतात, 360 डिग्री होण्यासाठी किंवा खूप चांगला होण्यासाठी जपान गव्हर्नमेंट तुम्हाला पास देतं. तर ते पास तुम्ही ऍडव्हान्समध्ये पण घेऊ शकता किंवा जपानमध्ये आल्यावर सुद्धा घेऊ शकता. तुम्ही असे अकोमोडेशन बुक करू शकता, जसं म्हणलं की नॉट ओनली टोकियो बट असे काही जे चीपर प्लेस आहेत, लेट्स से ओसाका मी एक म्हणेल, किंवा अशा ठिकाणी जे खूप मेन हब आहेत, ओसाका, हिरोशिमा असे जे ठिकाणं आहेत, अशा ठिकाणी जर तुम्ही बुकिंग केलं तर तुम्हाला अकोमोडेशनची कॉस्ट खूप कमी येईल. आणि त्यातल्या त्यात अजून सोने पे सुहागा, म्हणजे जर तुम्ही कोणाला ओळखत असाल जपानमध्ये किंवा तुमची एखादी फॅमिली ओळखीची आहे किंवा कोणी तुम्ही कोणाला ओळखत आहात इन शॉर्ट, तर त्याच्याकडे तुम्ही राहायला जाऊ शकता. ऑफकोर्स रेंटल बेसिसवरती तुम्ही तसंही राहू शकता आणि त्याच्याशी त्या व्यक्तीशी डिस्कस करून तुम्ही कॉस्ट निगोशिएट करू शकता. सो दीज आर द मेन 3 ट्रॅव्हल हॅक्स मी तुम्हाला म्हणेल. त्याच्यामुळे तुमचं जपानमध्ये ऍज अ टुरिस्ट म्हणून येणं किंवा राहणं खूप सोयीस्कर होऊ शकतं. अशा पद्धतीने जपानमध्ये खूप इझिली तुम्ही एंटर करू शकता विदाऊट एनी हेजिटेशन, विदाऊट व्हेरी मच रिक्वायरमेंट. आणि ही विजा प्रोसेस खूप सिंपल आहे. हार्डली 500 to 1000 रुपीजमध्ये विजा होतो आणि 2 आठवड्यामध्ये विजा मिळतो. विजाची प्रोसेस खूप सिंपल आहे. तुम्ही VFS ग्लोबल असं जर सर्च केलं इंटरनेटवरती आणि तिथे जर तुम्ही टाकलं लोकेशन, लेट्स से इफ यू आर फ्रॉम पुण्यातून असाल तर पुण्यातून कसं टुरिस्ट विजासाठी अप्लाय करायचं जपानच्या, ते बघू शकता. ह्या सगळ्या गोष्टीसाठी ऍक्च्युली खूप डिटेल एक व्हिडिओ आपण बनवू शकतो, नक्की टुरिस्ट विजा कसा अप्लाय करायचा. तर तुम्हाला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगा. प्रत्येक जो मार्ग आहे मी जो एक्सप्लेन करतो त्याच्यासाठी खूप डिटेल आपण 20-30 मिनिटाचा सुद्धा व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये डिस्कस करू शकतो. बट ते मला सांगा. आजचा व्हिडिओ हा लिमिटेड आहे बिकॉज आपण 3 हॅक्स म्हणजे 3 काय मार्ग आहेत शॉर्ट टर्म टू लॉंग टर्म हे डिस्कस करणार आहोत आणि ह्याचा एक ओव्हरव्ह्यू देणार. सो आजचा व्हिडिओ आपण शॉर्ट आणि प्रिसाईज आणि क्रिस्प ठेवणार आहोत. बघूया दुसऱ्या मार्गाकडे. दुसरा मार्ग आहे स्टुडंट विजा. येस मंडळी, हा सुद्धा एक खूप चांगला ऑप्शन आहे जर तुम्हाला 2025 मध्ये जपानमध्ये यायचं असेल तर. स्टुडंट विजा नक्की काय, कसा अप्लाय करायचा, काय असतं. मग अशी आपण टुरिस्ट विजा पाहिला, म्हणजे इंडियामधून तुम्ही जे VFS चे ऑफिस असतात तिथे जाऊन टुरिस्टसाठी ऍप्लिकेशन देऊ शकता आणि मग तिथून तुम्हाला विजा मिळेल. पण स्टुडंटसाठी काय बरं, ऍज अ स्टुडंट तुम्हाला यायचं असेल किंवा अजून कुठला वेगळा मार्ग आहे का? येस, मग अशा विजामध्ये एक लिमिटेशन असं होतं की तुम्ही 90 दिवसापेक्षा जास्त राहू शकता का? तर नाही, खूप रेअर केस असेल तरच राहू शकता. पण स्टुडंट विजाच्या केसमध्ये असं आहे, यू कॅन स्टे 1 year or 2 year असे कोर्सेस असतात. सो फायदे बघून घेऊया. ऑफकोर्स तुम्ही इथं जेव्हा स्टुडंट म्हणून येता, ऍज अ स्टुडंट तुम्ही जर जॅपनीज लँग्वेज स्कूल हा जर ऑप्शन कन्सिडर केला तर तुम्ही जपानी भाषा शिकण्यासाठी जपानमध्ये येऊ शकता. ठीक आहे. सो तुम्हाला लँग्वेज स्किल पण मिळतात आणि ऑन टॉप ऑफ इट तुम्ही जपान पण एक्सप्लोर करू शकता. बऱ्याच स्कॉलरशिप अवेलेबल असतात. आपल्या चॅनलवरती भरमसाठ माहिती आहे ह्या गोष्टीची की मंबुशो असेल किंवा जासो असेल, ह्या सगळ्या ज्या स्कॉलरशिप प्रोव्हाइडेड ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या साईट्स तुम्ही चेक करू शकता. मी लिंकमध्ये किंवा कमेंट्समध्ये डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहे. सो प्लीज गो थ्रू दॅट. आपले व्हिडिओ सुद्धा मागचे चेक करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आणि इकॉनॉमिकल गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ऍज अ स्टुडंट म्हणून जपानला येता, तुम्हाला एका आठवड्याला 28 तास पार्ट टाइम जॉब करण्याची परमिशन असते. तर हा का पॉईंट याचं मेरिट म्हणून मी कन्सिडर केलाय. मंडळी, सगळ्यात महत्वाचं काय आहे, वेन एव्हर यू कम टू जपान तर तुम्हाला काहीतरी पैसे पे करून इथे यावं लागतं. म्हणजे लँग्वेज स्कूलला तुम्हाला काहीतरी पैसे द्यावे लागतात. ते किती आहे नॉल आपण डिस्कस करणारच आहोत. बट ते जर पैसे तुम्हाला रिकव्हर करायचे असतील, जेही तुम्ही लँग्वेज स्कूलसाठी स्पेंड केले आहेत, त्यासाठी जपान गव्हर्नमेंट पार्ट टाइम जॉब बेसिकली तुम्हाला ऑफर करतं, म्हणजे लिगल. आणि त्याच्यामध्ये ऍटलिस्ट तासाला तुम्ही 1000-1500 येन जरी कमवले, विच इज क्वाईट नॉर्मल इन जपान, तरी तुम्ही आठवड्याला मिनिमम 28,000 ते 35,000 हे कमवू शकता. ठीक आहे. आठवड्याला इंटू 4 जर तुम्ही केलं तर तुम्ही महिन्याला किती कमवू शकता हे तुम्हाला समजेल. सो तसं तुमचं सेव्हिंग होतं, तुम्ही 4 पैसे पण कमवता, तुमचं सेव्हिंग पण होतं, जपानी भाषा पण शिकता. ऍज अ काय म्हणू शकता, स्टुडंट्सला पण बरेच ऑप्शन्स असतात जपानमध्ये फिरण्याचे किंवा काही पासेस स्टुडंटसाठी पण असतात, ते पण बरेच इकॉनॉमिकल असतात, त्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तोटा काय, जसं मी तुम्हाला सांगितलं की लँग्वेज स्कूलला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता, म्हणजे स्पेशल मी म्हणेल जॅपनीज लँग्वेज स्कूलला जेव्हा तुम्ही ऍडमिशन घेता, तर इनिशियल फी तुम्हाला त्यांना काही पेमेंट करावं लागतं. तर ती फी किती आहे आपण बघूया लवकरच. सो इनिशियल काही एक्सपेन्सेस असतात ते तुम्हाला बेअर करावे लागतं. सो आता कॉस्ट अप्रॉक्सिमेटली किती असते, मी इथं साधारण लिहिलंय 6 लाख to 12 lakhs येन मध्ये लिहिलंय. ठीक आहे.
पण अप्रॉक्सिमेटली जर हायर रेंज किंवा मीडियम रेंज जर मी पकडलं तर 7 ते 12 लाख 13 लाखाच्या आसपास येनमध्ये. सो इंडियन रुपीजमध्ये जर म्हणलो आपण एक 5 lakhs to 7 to 8 lakhs पर्यंत तुम्हाला अमाऊंट लागते. ठीक आहे, जर जॅपनीज लँग्वेज स्कूलमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर. आणि ऑन टॉप ऑफ इट तुम्हाला लिव्हिंग एक्सपेन्सेस पण असतात. म्हणजे जर तुम्ही डॉर्मेटरी असेल तुमच्या स्कूलची तिथे जरी राहिला किंवा तुम्ही स्वतःहून जरी अकोमोडेशन शोधलं तर टोकियो सारख्या जर महागाईच्या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल जिथे खूप महागाई आहे तर 80,000 60,000 1.5 लाख वगैरे पासून रेंज होते. हे येनमध्ये सांगतोय. सो अप्रॉक्सिमेटली 50,000 to 1 lakh रुपीज पर्यंत तुम्हाला अकोमोडेशनची कॉस्ट लागते. सो ह्या कॉस्ट कन्सिडर करणं बिफोर मेकिंग डिसिजन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अपार्ट फ्रॉम दॅट थोडं तुमच्या काही ट्युशनच्या फी असतील वगैरे असं थोडंफार ऍडअप होत जातं, पण मेनली कॉस्ट साधारण याच्या आसपास तुम्हाला लागू शकते. सो हॅक्स काय, भरपूर हॅक्स मी दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता इथं. सगळ्यात पहिलं ऍक्च्युली लँग्वेज स्कूलचा फायदा असा होतो की तुम्हाला की वेन एव्हर यू अप्लाय फॉर लँग्वेज स्कूल तर तुम्हाला लँग्वेज स्कूल हे विजा स्पॉन्सर करतं. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला विजाचं काही हेजिटेशन नाही. तुम्ही फक्त डॉक्युमेंट सबमिट करा आणि तुम्ही जपानला रेडी टू फ्लाय. ठीक आहे, आणि तुम्ही जर लँग्वेज स्कूल असं पाहिलं की जिथे कॉस्ट ऑफ एज्युकेशन इज नॉट दॅट मच हाय, म्हणजे कसं जसं काही 3 टाईपचे मी म्हणेल लँग्वेज स्कूल असतात की एकदम हाय, मिडियम आणि एकदम चीपेस्ट. सो चीपेस्ट म्हणण्यापेक्षा मी म्हणेल चीप आणि मिडियमच्या रेंजमध्ये जर तुम्ही कुठलं पाहिलं लँग्वेज स्कूल जिथे ऍटलिस्ट काही बेअर मिनिमम अमाऊंट तुम्हाला पे करायला, जसं की मी म्हणेल काही लँग्वेज स्कूल ओसाकामध्ये पण आहेत, त्यांच्या लिंक्स पण मी कमेंट्स आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऍड करून ठेवतो. सो प्लीज चेकआउट दॅट. सो अशा स्कॉलरशिप अशा लँग्वेज स्कूल तुम्ही बघा. ठीक आहे, चूज स्कूल्स इन द सबन एरियाज फॉर लो लिव्हिंग कॉस्ट. म्हणजे जर तुम्ही ओसाका वगैरे अशा सिटीमधले जर लँग्वेज स्कूल पाहिले तर तुमचे पैसे सुद्धा सेव्ह होतात. अकोमोडेशनची जी कॉस्ट मेजर आहे ती तुम्ही म्हणजे ग्रुप ऑफ स्टुडंट असेल तर तुम्ही शेअर अकोमोडेशनमध्ये राहिला तर दॅट विल बी बेनिफिशियल. हॉस्टेल असेल तर त्यामध्ये राहिलं तर बेनिफिशियल. अदरवाईज मी जसं म्हटलं की तुम्ही कोणाला ओळखत असाल, कुठली एखादी फॅमिली असेल आणि तुमचं त्यांच्यावर ट्रस्ट असेल तर तुम्ही त्यांच्या घरी सुद्धा राहू शकता. म्हणजे लिगली हे प्रॉपर वेने मी सांगतो तुम्हाला, विच दे आर ऑलरेडी स्टेइंग जपान. अशा फॅमिलीवर तुम्ही राहू शकता त्यांच्याशी डिस्कस करणं. ऑफकोर्स त्यांचा पर्सनल चॉईस पण आहे. सो अशा गोष्टींचा विचार केला तर तुमच्यासाठी जपानला येणं हे एक चांगलं एक वरदान ठरू शकतं. ह्याच्यामध्ये तुम्ही जे पैसे पे करताय स्कॉलरशिपसाठी, जर तुम्ही अप्लाय केला आणि जर तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली तर नथिंग लाईक इट, तुम्ही 0 येनमध्ये जपानमध्ये येऊ शकता. पण समजा काही कारणास्तव तुम्हाला स्कॉलरशिप नाही मिळाली, ती नाही जरी मिळाली तरी हताश व्हायचं नाहीये. लँग्वेज स्कूलला तुम्ही अप्लाय करा, काही पैसे सेव्ह करा इनिशियली ऑफकोर्स जसं मी मगाशी सांगितलं तसं, आणि ते पैसे जपानमध्ये आल्यानंतर रिकव्हर करा. पार्ट टाइम जॉब करा, चांगलं एज्युकेशन घ्या आणि अशा पद्धतीने पैसे सेव्ह करा आणि पैसे रिकव्हर करा. ठीक आहे, आणि याचाच पुढचं एक नेक्स्ट स्टेप सांगेल. जसं तुम्ही जपानमध्ये राहाल, लँग्वेज स्कूलमधून तुम्ही जपानी भाषा शिकाल तर लँग्वेज स्कूलचे बऱ्याच कंपन्यांशी टायअप असतात. ठीक आहे, म्हणजे जसं तुम्ही ग्रॅज्युएट होता किंवा 1-2 वर्षाचा कोर्स करता तर बऱ्याच कंपन्या तिथे येतात. तिथे तुम्ही बेसिकली जॉबचं ऍप्लिकेशन देऊ शकता, रिझ्युमे अपलोड करू शकता आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूजमध्ये तुमचं सिलेक्शन होतं. अशा बऱ्याच गोष्टी होतात आणि खूप लोक असं करतात. सो ही एक खूप कॉमन गोष्ट आहे, बट विच इज व्हेरी रेअर नोन टू पीपल. म्हणजे खूप कमी लोकांना माहिती असेल असं मी सांगतो. थर्ड ऑप्शन हा सगळ्यात डिफिकल्ट पण सगळ्यात इफेक्टिव्ह लॉंग टर्म साठीचा बेस्ट ऑप्शन इज एम्प्लॉई व्हिसा. एम्प्लॉई व्हिसा म्हणजे काय, मेरिट्स डिमेरिट्स आता तुम्हाला दिसतच असतील इथं. एम्प्लॉई व्हिसा म्हणजे काय, एक कंपनी आहे ज्या कंपनीमध्ये तुम्ही हायर केले जाता. म्हणजे यू अप्लाय टू दॅट कंपनी फ्रॉम इंडिया, म्हणजे इंडियामधून पुण्यामधून जिथं तुम्ही राहता तिथून अप्लाय करता, ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात ऑनलाईन आणि तुम्ही सिलेक्ट होता. मग त्या कंपनीची रिस्पॉन्सिबिलिटी असते की तुम्हाला जपानमध्ये बोलवणं. सो सगळी विजाची प्रोसेस ते करतात तुमच्यासाठी. इनफॅक्ट मी हे पण बघितलं की तुमच्यासाठी तिकीट वगैरे सुद्धा ते बुक करतात जपान. सो तुम्हाला काही खर्च करायची गरज नसते. आणि जसं मी सांगतो मेरिट्स आपण वाचूया की अर्न वाईल लिव्हिंग. म्हणजे ऑफकोर्स तुम्ही जपानमध्ये ॲज अ एम्प्लॉई म्हणून जेव्हा येता तेव्हा तुम्हाला मिनिमम 1-2.5 लाख वगैरे सॅलरी मिळणं खूप नॉर्मल आहे. ठीक आहे, स्पेशली IT जर असं IT मध्ये एंटर लेवलला जरी असाल तुम्ही तरी. विजा स्पॉन्सरशिप इज व्हेरी इझी. मोस्ट ऑफ द एम्प्लॉयर्स हँडल दी पेपर वर्क, म्हणजे ते सगळं तुमच्यासाठी त्या गोष्टी करून घेतात. आणि जॅपनीजच्या केसेसमध्ये स्पेशली जर तुम्ही IT मध्ये जर जॉब बघत असाल तर खूप अशी रिजिड रिक्वायरमेंट नाही. म्हणजे मी म्हणाले N3 N2 लेवलपर्यंत जर तुमचं जॅपनीज असेल तर तुम्हाला इझी होतं जपानचे डोअर्स. आणि जर ऑन टॉप ऑफ इट तुमचं ITचे स्किल खूपच चांगले असतील, खूपच टॉप नॉच असाल तर मग जॅपनीजचं N5 N4 लेवल असेल तरी ओके आहे. ठीक आहे, बट इट डिपेंड्स ऑन कंपनी.
अँड डिपेंड्स ऑन तुम्हाला कसला प्रोजेक्ट आहे, कसल्या प्रकारचं काम आहे. आणि हा जो ऑप्शन आहे हा लॉंग टर्म प्रॉफिटेबल ऑप्शन आहे मंडळी. सो हा ऑप्शन मध्ये तुम्हाला वेळ लागेल, म्हणजे कंपनीमध्ये तुम्हाला हायर करणे, थोडंसं मोटिवेशन असे खूप अप्स अँड डाऊन असतील. पण जर तुम्ही हायर झाला एखाद्या कंपनीमधून तर इट इज व्हेरी व्हेरी सेफ ऑप्शन टू कम टू जपान, बिकॉज अनदर कंपनी और एक एम्प्लॉयर तुमचा विजा स्पॉन्सर करते. त्याच्यामध्ये तोटे काय की विजा हा कंपनीशी टाईडअप असतो, त्यामुळं जर तुम्ही IT मध्ये वगैरे असाल तर पहिलं तुम्हाला थोडंसं एक जॅपनीज किंवा काय म्हणू शकतो थोडंसं फ्रिक्शन आहे इनिशियली. तुम्हाला जपानी भाषा शिकायची आहे, जपानी भाषेमध्ये पारंगत व्हायला पाहिजे ऍटलिस्ट, तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी एलिजिबल होता. व तुम्हाला मिळणाऱ्या कंपनीवरती ते विजाचे प्रोसेस अँड ऑल डिपेंड असतं. कल्चरल ऍडजस्टमेंट माझ्यामध्ये हा एक डिमेरिट नाहीये, पण जर तुम्ही भाषा जर शिकला, जपानी भाषा N5 N4 लेवलपर्यंत जरी शिकला तरी तुम्ही जपानी कल्चरमध्ये खूप इझिली ऍडजस्ट होऊ शकता. तुम्हाला जपानचं वर्क कल्चर कसं आहे या सगळ्या गोष्टी समजून जातात. त्यामुळे एक मी म्हणेल डिमेरिटपेक्षा एक एन्जॉयमेंट असते. जपानी वर्कचं कसं वेगळ्या पद्धतीने ह्या गोष्टी तुम्ही एन्जॉय करू शकता. ओके, कॉस्ट. सो कॉस्ट बघून कॉस्ट काय झिरो एन कॉस्ट, कारण सगळ्या गोष्टी ट्रॅव्हल, तुमचा विजा, ह्या गोष्टी सगळ्या विल बी टेकन केअर बाय एम्प्लॉयर. सो हॅक्स बघूयात. एक तर जसं मी सांगितलं की सॅलरी तुम्हाला एक चांगली मिळते, बट स्टील यू कॅन निगोशिएट ऑन युअर सॅलरी. ऑन टॉप ऑफ इट यू कॅन निगोशिएट ऑन द रिलोकेशन. म्हणजे जर एखाद्या कंट्रीमधून तुम्ही आता शिफ्ट होता तर तुम्ही रिलोकेशन बोनस किंवा अशा काही गोष्टी आहे का, अलाउन्स आहे का, असं विचारू शकता. इट डिपेंड्स ऑन एम्प्लॉयर ॲज वेल. सगळीकडेच मिळेल असं नाही. त्याच्यानंतर तुम्ही जे अपार्टमेंट जिथे तुम्ही राहाल, अकोमोडेशनची कॉस्ट जर तुम्हाला वाचवायची आहे तर फर्निश अपार्टमेंट असतील तर त्या घेतलेल्या बऱ्या आहेत, किंवा UR अपार्टमेंट असतील ज्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्हाला मिळत नाही. मग झिरो पासून तुम्ही घरामध्ये गोष्टी आणू शकता, सोफा, बेड अँड ऑल सगळ्या गोष्टी. तर ह्याच्यामध्ये खूप डिटेल आपण व्हिडिओ बनवूया. कारण नक्की हवा असेल तुम्हाला ह्याच्यावरती डिटेल माहिती तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो तुम्ही थोडी घराची कॉस्ट कमी करू शकता, थोडंसं लांब राहू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं आता तुम्ही याचा फायदा करून घेतला पाहिजे जर एम्प्लॉयर तुम्हाला फुल रिमोट वर्क ऑप्शन प्रोव्हाइड करताय का. कारण काय होतं मंडळी, जर तुम्ही टोकियो किंवा अशा मोठ्या ठिकाणी जर मोठ्या मेजर सिटीजमध्ये राहिला तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप हाय असते. जर तुम्ही रिमोट ऑप्शन मिळालं तुम्हाला जपानमध्ये तर तुम्ही जसे म्हणलं ओसाका किंवा अजून वेगवेगळ्या प्लेसेस म्हणजे लांब थोडं राहू शकता. एक कल्चरल जपानचा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. ॲज वेल ॲज तिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप कमी असल्यामुळे तुमचे पैसे चांगले सेव्ह होऊ शकतात. आणि IT एम्प्लॉई जे आहेत त्यांनी ह्या ऑप्शनचा नक्की विचार केला पाहिजे. सो नक्की हा विचार करून बघा. आता बोनस टिप. सो तिन्ही मार्ग आपण डिस्कस केले. एक आहे टुरिस्ट विजा, म्हणजे ॲज अ टुरिस्ट तुम्ही येऊ शकता. खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत, म्हणजे टुरिस्टला इथं फिरण्यासाठी खूप कमी पैशामध्ये तुम्ही जास्तीत जास्त ट्रॅव्हल करू शकता जपानमध्ये आल्यानंतर. स्टुडंट विजाचा आपण ऑप्शन बघितला. इनिशियल काही कॉस्ट लागणार आहे, पण तुम्ही त्या कॉस्ट कशा कमी करू शकता, कशा रिकव्हर करू शकता आणि त्यातून तुम्हाला जॉब मिळू शकता. हा एक मार्ग आहे, हा पण एक चांगला मार्ग आहे. आणि तिसरा थोडासा डिफिकल्ट, थोडासा तुमचा पेशन्स टेस्ट करणारा बट लॉंग टर्म मी म्हणेल तो म्हणजे जॉब करण्यासाठी एक तुम्ही तुमचं फ्रेमवर्क किंवा एक तुमचा प्लॅटफॉर्म तयार करताय. आणि त्या प्लॅटफॉर्ममधून तुम्ही जेव्हा जॅपनीज भाषा शिकाल किंवा IT एक बॅकग्राऊंड येईल तुम्हाला, किंवा कुठलंही जे तुमचं फील्ड आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला जपानमध्ये जॉब मिळणं इथे आहे. पण या तिन्ही ऑप्शनचा जर तुम्ही विचार केला तर माझ्याकडून काय रेकमेंडेशन असेल का, तर तुम्ही काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. ऍक्च्युली तिन्ही ऑप्शनचे फायदे तोटे आहेत. तिन्ही ऑप्शन मध्ये हॅक्स पण मी तुम्हाला सांगितल्या. पण आमच्याकडून असं काय रेकमेंडेशन आहे का तुम्हाला, तर येस मंडळी आहे. आमच्याकडून एक बोनस टिप्स, पण माझ्याकडून एक बोनस टिप आहे मी म्हणेल तुमच्यासाठी. तर तुम्ही काय करू शकता, जर तुम्ही जपानी भाषा नवीन शिकत असाल म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम झिरो, किंवा तुम्हाला थोडं जर जॅपनीज येत असेल म्हणजे बेसिक लेवलचं अगदी म्हणतो N5 N4 लेवलचं जर तुम्हाला जॅपनीज येत असेल तर तुम्ही हे करू शकता. ते म्हणजे काय की तुम्ही इनिशियली ॲज अ टुरिस्ट विजावरती जपानला या. म्हणजे मिनिमम 14 दिवस किंवा 15 दिवस वॉट एव्हर याचा विजा, टुरिस्ट विजा काढा, जपानला या. ठीक आहे, कारण जपानची जी विजा प्रोसेस आहे ती सोपी आहे. आणि देन ट्रान्झिशन टू लॉंग टर्म स्टे. हे कसं बरं करायचं. येस, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जपानमध्ये तुम्ही याल, जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट कराल त्यावेळेस 2 गोष्टींना प्रेफरन्स द्या. एक म्हणजे तुम्हाला जर जॅपनीज लँग्वेज स्कूलला जर व्हिजिट करायचं, ऑर इफ यू वॉन्ट टू एनरोल इन टू सम ऑफ द जॅपनीज लँग्वेज स्कूल, तर जेव्हा तुम्ही ट्रॅव्हलला याल तर ते जॅपनीज लँग्वेज स्कूलला जाऊन या.
तिथे बघा इंटरव्ह्यू कसे होतात, तिथे बघा किती मुलं सिलेक्ट होतात इंटरव्ह्यू घेतल्यानंतर, म्हणजे जपनीज लँग्वेज किती चांगलं शिकता येतं तिथे, लोकांचे मागचं बॅकग्राऊंड चेक करा, तिथे किती काय म्हणू शकतो आपण, तिथं किती हायरिंग रेट आहे. ते कॅम्पसला जा आणि तुम्ही एखादं स्कूल तिथं फायनलाइज करू शकता. जेव्हा ॲज अ टुरिस्ट म्हणून तुम्ही फिरता फिरता तुमची युनिव्हर्सिटी सुद्धा ठरवू शकता जॅपनीज भाषा शिकण्यासाठी. ओके, सो ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2 हे जे 2 मार्ग, ह्याचं 2 एक स्लाइट कॉम्बिनेशन आहे. आणि दुसरं, इथं नेटवर्किंग करू शकता. म्हणजे इथे आल्यानंतर ज्याही लोक तुम्हाला भेटतील, जॅपनीज लोक भेटतील वगैरे, त्यांच्याशी तुम्ही डिस्कस केलं किंवा त्यांच्याशी गप्पा मारल्यात, त्यांच्याशी तुम्ही जर मैत्री केली, त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे ऑनलाईन तुम्ही बरीच इन्फॉर्मेशन मिळते की जपानमध्ये जॉब फेअर्स कधी असतात. सो तुम्ही काय करू शकता, जनरली जेव्हा जॉब फेअर्स असतात त्या टायमिंगमध्ये जपानला या. म्हणजे तुम्ही एकतर युनिव्हर्सिटी फायनल करू शकता, और समजा एखादा जॉब फेअर आहे, जॉब फेअर म्हणजे खूप कंपन्या येतात एका ठिकाणी आणि तिथे तुम्ही खूप कॅन्डिडेट असतात, यू कॅन अप्लाय फॉर कंपनीज आणि मग तिथून तुम्हाला जॉब मिळतो. पण टुरिस्ट विजावरती तुम्ही कंपन्यांना अप्लाय करू शकता का, तर नाही. ठीक आहे, तुम्ही येऊन एक जॉब फेअरचा एक्सपिरियन्स घेऊ शकता. म्हणजे कुठल्या कुठल्या कंपन्या येतात, कशी प्रोसेस असते, काय असते, काय करावं लागतं बाबा, तिथं मुलं कशी इंटरव्ह्यू देतात, ते काय करतात, ते ह्या गोष्टींचा एक तुम्हाला खूप म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पल तुम्हाला तुमच्यासमोर मिळेल. किती लोक सिलेक्ट होतात, ते कसं असतं, किती टफ असतं, हाऊ मच इझी. सो या गोष्टी, किती ग्लोबल लेवलला कॉम्पिटिशन आहे, किती सोपं आहे, किती अवघड आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा तुम्हाला या केसमध्ये करता येतो. जर तुम्ही टुरिस्ट विजावर आलात आणि तुम्ही वेगळ्या युनिव्हर्सिटीला व्हिजिट केलं, और तुम्ही जॉब फेअरमध्ये आला, और दोन्हींचं कॉम्बिनेशन दोन्ही केलं, लँग्वेज युनिव्हर्सिटी पण बघितली आणि जॉब फेअरमध्ये सुद्धा जर तुम्ही आलात तर. सो ह्या सगळ्या जर गोष्टी तुम्ही यूज केल्या तर डेफिनेटली 2025 मध्ये तुम्ही जपानमध्ये आम्हाला दिसाल आणि आम्ही तुमची वाट बघतोय. आम्ही JLPT मराठीची अख्खी टीम ही तुमची वाट बघते. जपानमध्ये आल्यावर डेफिनेटली आम्हाला एक हाय किंवा आम्हाला एक मेसेज पाठवा, वी आर वेटिंग फॉर यू. आणि आम्हाला खात्री आहे, नाही आम्हाला पूर्ण विश्वास आहे, ज्या ज्या लोकांचे ड्रीम आहे जपानमध्ये यायचं 2025 मध्ये, या व्हिडिओमुळे त्यांना नक्कीच नक्कीच फायदा झाला असेल. तर मंडळी, तुम्हाला अजून काही डिटेल माहिती हवी असेल, हे जे 3 मार्ग सांगितले त्याच्यावरती कमेंटमध्ये तुम्ही ऍड करा. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा माहिती देणारच आहोत. पण स्टील तुमचा स्पेसिफिक क्वेश्चन असेल और तुम्हाला कुठल्या तरी वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल तर आम्हाला सांगा, आम्ही डेफिनेटली त्याच्यावरती व्हिडिओ बनवू. सो ही माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर डेफिनेट चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण ते फ्री आहे. त्याचबरोबर बेलचं नोटिफिकेशन पण आहे खाली, ते सुद्धा क्लिक करायला विसरू नका. कारण आमचे जे व्हिडिओ आहेत, एखादं जरी नोटिफिकेशन तुम्ही मिस केलं तर देर इज अ चान्स तुम्ही जपानला येण्याची ऑपॉर्च्युनिटी मिस करू शकता. सो चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन्स बेल आयकॉनला क्लिक करा. भेटूया पुन्हाच एका अशा भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड हॅपी न्यू इयर.